फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपला हरिद्वारमधला आहे दिवस दुसरा। आता आपण चाललोय ट्रिपसाठी। या ठिकाणी आमची गाडी येऊन गेली, आम्ही आता गाडीत बसून गेलेलो आहे। 4 बजे उठे हम। हे आंटी आणि काका ते आमच्या सोबत आहे। फायनली आमची गाडी पार्किंग मधून निघून गेली। आता या ठिकाणून आम्हाला पहाडी इलाका लागलेला आहे। हिरवी हिरवी झाडे। आता आम्ही इथून यमुनोत्री जाऊ। पानी और गिलास दे। आता आमची गाडी थांबली इथे जेवणासाठी। ऑर्डर दिली, आता जेवण येईल। या ठिकाणी आमचं जेवण येऊन गेलंय। आम्ही आता या ठिकाणी रूमवर थांबलेलो आहे। हे बघा आमचे सगळे रूम मधले लोक आमच्या गाडीतले। या आंटी आपल्या इथलेच आहे भुसावळच्या, आणि या आंटी आहे पुण्याच्या, हे खंडव्याचे। आता आम्ही खरादीमधून चाललोय थोडस बाहेर फिरण्यासाठी। ही बफेलो समोर पा किती धुकळ आहे। आम्ही फिरत फिरत पुढे आलो, तिथे खराडीमध्ये हा मस्त असा वॉटरफॉल आहे। आता आम्ही ज्या रूमवर थांबलोय त्या रूमवर आहे ना, आता आहे ना जेवणाची सोय थाळीप्रमाणे 150 रुपये थाळी असं। आता इथे ते लोक घरगुती असं त्यांच्या पद्धतीने स्वयंपाक बनवत आहे। इथे हे भाऊ इथले ओनर आहेत, हे स्वयंपाक बनवणार आहे। ही आंटी आहे। आमचे जेवण सगळे आता झालेले, सगळेजण असे मस्तपैकी ते बाहेर बसले। पाण्याचा मस्त खळखळ असा आवाज येतोय। सगळेजण इथे मस्त असे बसलेले। खंडवा, पुणे, धुळा सगळं मिक्स आहे। आता सकाळचे 5 वाजले, आम्ही सगळे फ्रेश झालेलो आहे, तोंडबिंड धुतलंय। आता नाश्ता बिष्टा करू आणि यमुनोत्रीसाठी निघू। यमुनोत्री या ठिकाणी आमचा नाश्ता येऊन गेला आहे, या भाऊंनी बनवलेला आहे। सगळ्यांचा नाश्ता बिष्टा करून झालाय, आता आमची गाडी निघेल।
फायनली आमची गाडी यमुनोत्रीमध्ये येऊन गेली. इथे खूप जास्त प्रमाणात पाऊस बी चालू आहे आणि थंडी बी खूप जास्त वाजते. बघा तुम्ही किती धुकं आहे. चढता मी खूप थकून गेली. मिस्टर तर गेले वर. मला खूप दम लागतोय. मी घेतलंय बसून आता एका ठिकाणी. इथे खच्चर ते घोडे आणि बग्गीवाल्यांनी खूप त्रास देणं लावलंय. म्हणजे जायला एवढं साई रस्ता नाही. तेच प्रत्येक ठिकाणी इकडून समोरून बी तेच आणि चढताना बी तेच उतरताना बी तेच लोक येत आहे. बघू शकता तुम्ही. खूप दम लागतोय. आता शिंत आम्ही यमुनोत्रीला आहे. केदारनाथला जाईपर्यंत काय हालत होते काय माहिती. मंदिराच्या आजूबाजूला बघा किती छान असा निसर्ग आहे. मस्त असे धबधबे धुकं आहे सगळं. हे बघा किती छान आहे. चला फायनली आता आम्ही यमुना मंदिर येऊन गेलेलो आहे. हे बघू शकता तुम्ही देखील दर्शन घेऊन घ्या यमुना मातेचं. हे बघा एकदम छान वाटतंय. समोरून दाखवते तुम्हाला. काय नवालाच आता आमचं देवदर्शन वगैरे सगळं काही झालंय. आता आम्ही उतरायला सुरुवात केलेली. खाली उतरतोय आता आम्ही इथून. फायनली यमुनोत्रीचा सफर आपला झालेला आहे. ही बघा यमुनोत्री नदी किती छान वाहते. आता बाकीचे सगळे व्हिडिओ पार्ट 2 मध्ये येतील. बघत राहा. बाय.